नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण ना व्हेज मोमोज बनवत आहोत आणि यामधलं जे स्टफिंग आहे ना ते अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. सोबत आपण लाल चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि अगदी झणझणीत आणि रंगसुद्धा सुरेख येतो या चटणीचा. तर चटणी थोडीशी वेगळी पद्धत आहे बनवायची. चला तर आता सुरुवात करूया बनवण्यासाठी. तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे घेतले थोडं मैद्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घातलं त्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून ना त्याला चांगलं मळून घेतलं. आता ते ठेवूयात साईडला. आणि त्यानंतर मग आपण घेतलेलं आहे एक पातेलं, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि लसूण घातलं बारीक चिरून, मिरची घातली हिरवी बारीक चिरून, त्यानंतर भरपूर असा कांदा घातला आणि कांदा थोडासा आता 2 मिनटं परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग यामध्ये घालायच्या बाकी साऱ्या भाज्या. तर आता भाज्यांमध्ये तुम्ही काहीही घालू शकता. मी इकडे सर्वात पहिल्यांदा थोडंसं गाजर घालत आहे आणि थोडं शिमला मिरची घालत आहे. तुम्ही चवीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या कितीही घालू शकता, जसं की कॉर्न घालू शकता, अजून कांद्याची पात वगैरे घालू शकता. तर मी इकडे गाजर, ढबू मिरची आणि मिक्सरला ना मी कोबीज जो आहे तो थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात उकडलेले बटाटे मी इकडे 2 ते 3 वापरलेले आहेत. तर बटाट्याची क्वांटिटी मी इकडे जास्त ठेवलेली आहे, तुम्ही हवं असल्यास कमीसुद्धा ठेवू शकता. तर आता काय करायचं, हे सगळं साहित्य जे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर मग आपण साठवून ठेवलेलं तिखट असतं ना, लाल तिखट, ते 1 चमचा घालायचं. चिमूटभर हळद घालायची, थोडासा अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा, धनेपूड घालायचा अर्धा चमचा आणि मिरी पूड जे आहे अर्धा चमचा किंवा पाव चमचा घालायचा. आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये ना तुम्ही अजून एक पदार्थ ॲड करू शकता, टॅमॅटो केचप. तर टॅमॅटो केचपने सुद्धा भाजी खूप छान होते. तर मी इकडे स्किप केलेलं आहे, तुम्ही हवं असल्यास घालू शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात मी इकडे थोडं पनीरसुद्धा बारीक करून घातलेलं आहे. आता हे सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आता ही भाजी तरी आपली तयार झालेली आहे. आता आपण बनवून घेऊयात लाल चटणी. तर लाल चटणीसाठी मी इकडे 2 टॅमॅटो शिजायला ठेवले, त्यामध्ये 2 ते 3 लाल सुक्या मिरच्यासुद्धा घातल्या आणि चांगलं टॅमॅटो मिरची शिजली की मग थंड करायला ठेवायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. थोडी कोथिंबीर घालायची, हिरव्या मिरच्या 2 घालायच्या, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 घालायच्या, लिंबू थोडासा पिळायचा आणि पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर मग यामध्ये 1 चमचा साखर, टॅमॅटो केचप घालायचं आणि परत याला चांगलं फिरवून घ्यायचं. आणि इकडे बघत आहात तुम्ही मस्त टेक्स्चर आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे चटणीचा. आता मी इकडे मळलेल्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपली भाजी जी आहे तयार झालेली ती एका ताटामध्ये पसरून घेतले थंड होण्यासाठी. आता काय करायचं, एका चाळणीला ना तेल लावायचं आणि त्यानंतर मग एक माली घेऊन ना थोडं तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ लावून अशा प्रकारे माली लाटून घ्यायची. आणि त्यानंतर मग यामध्ये तयार करून घेतलेली भाजी म्हणजेच स्टफिंग जे आहे ते भरायचं. आणि त्यानंतर मग तुम्ही मोमोजला कोणताही आकार देऊ शकता, तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तुम्ही देऊ शकता आवडीने. तर आता मी इकडे साधा सोपाच आकार दिलेला आहे जेणेकरून सगळ्यांनाच जमेल. तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी मस्त, याला आपण जहाजच म्हणू शकतो, जहाजसारखे आपले मोमोज आता तयार झालेले आहेत. आणि आता आपण अगदी दुसरा वेगळा शेप बनवत आहोत. तर त्यासाठी तुम्ही बघत आहात इकडे शेप जे आहेत खूप प्रकारचे असतात मोमोजचे, पण शेवटी काय खायचंच आहे, पण दिसायला मात्र सुंदर दिसलं पाहिजे बरं का. आणि आता तुम्ही बघत आहात मोमोज आपले वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या शेपचे तयार होत आहेत. आता काय करायचं, सगळ्या मोमोजना ना चाळणीमध्ये ठेवायचं, थोडं वरून तेल लावायचं आणि मग त्यानंतर स्टीम करून घ्यायचं 5 ते 6 मिनटं आणि थंड झाल्यानंतर मग याला सर्व करायचं लाल चटणीसोबत. तर आता तुम्ही बघत आहात झटपट असे आपले मोमोज तयार झालेले आहेत आणि चटणीसुद्धा मस्त झालेली आहे. तुम्ही हवं असल्यास फक्त मैद्याच्या पिठाचे सुद्धा करू शकता, पण इकडे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आणि आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपीसुद्धा आवडलेली असेल. तर रेसिपी आवडली की व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींमध्ये रेसिपी शेअरसुद्धा करा. तर आता ही झणझणीत चटणी आणि मोमोज कसे झाले मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.